नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या वतीने हिंदवी स्वराज अभियान या चळवळीच्या अंतर्गत आपण यंदा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झालेली आहेत. त्यानिमित्ताने आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा 99 वर्ष यंदा पूर्ण होणार आहेत आणि 100व्या वर्षात पदार्पण करणार आहे ही संघटना. ते या निमित्ताने मुलाखतींचं एक आपण मालिका जी ती सुरू केलेली आहे. तर या अंतर्गत आपण शिवकालीन जो काही इतिहास आहे त्या संदर्भातले अनेक मुद्दे किंवा तो इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मुलाखतीतून केलेला आहे. वेगवेगळे पैलू त्या निमित्ताने आपल्या समोर आलेले आहेत. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय सुद्धा महत्त्वाचा आहे आणि तो विषय आहे खेळांच्या संदर्भातला. म्हणजे शिवकालीन खेळ किंवा त्या आधीपासून जी काही परंपरा खेळांची आहे भारतामध्ये, ते खेळ म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर त्याचा उपयोग युद्धासाठी कसा करता येऊ शकतो, आपल्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी कसा करता येऊ शकतो, आपण एक सक्षम योद्धे किंवा एकंदरीत राज्यकारभार सुद्धा कसा करू शकतो, हे सगळं त्या खेळांच्या माध्यमातून होत होतं. माणूस म्हणून सुद्धा आपण घडण्यासाठी या खेळांचा उपयोग होत होता. तर त्यामुळे हे खेळ नेमके काय होते, त्याचा इतिहास काय होता आणि शिवकालीन खेळ काय आहेत, आत्ता त्याचं काय उपलब्ध आहे साहित्य आणि त्याचं उपयुक्तता काय, हे सगळं जाणून घेण्याचाच प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या विषयाचे अभ्यासक पंकज भोसले आहेत आणि त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया. पंकजजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. न्यूज डंकामध्ये. तर विषय थोडा वेगळा आहे. म्हणजे एरवी इतिहास म्हटल्यानंतर लढाया, किल्ले किंवा हे सगळंच आपण त्याचा विचार करत असतो, पण खेळांचा विचार करत नाही. खेळ म्हणजे फक्त काय मनोरंजनाचं साधन असेल असं वाटतं. पण तुमच्याशी एकंदरीत सुरुवातीला मुलाखत घेण्यापूर्वी बोललो तर त्याच्यातून वेगळे पैलू सुद्धा समोर आले. तर पहिली गोष्ट याविषयी ऐकायला आवडेल की काय नेमकं याचा थोडासा पार्श्वभूमी सांगा शिवकालीन खेळांकडे येण्यापूर्वी. आपण मनुष्य जीवन आपण म्हटलं की लहानपणापासूनच खेळाचं एक महत्त्व आहे मनुष्य जीवनामध्ये की स्वतःला घडवण्यासाठी खेळ एक माध्यम होतं. मग हे खेळ लहानपणापासून खेळले गेले, अगदी मोठे झाल्यानंतर देखील काही माणसं खेळायची. आता खेळताना बौद्धिक, शारीरिक अशा दोन्ही गोष्टीचं वृद्धिंगत होण्यासाठी त्याचा उपयोग झालेला होता. जे मैदानी खेळ आहेत ते साहजिकच आहे, ते शारीरिक सुदृढपणा या याच्यासाठी खेळ घेतले गेलेले. त्याचबरोबर बैठे खेळ जे वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या तऱ्हेने खेळले गेले, ह्याचा बौद्धिकतेकडे जास्ती कल होता. म्हणजे कुठलाही खेळ हा बौद्धिकदृष्ट्या खेळून समोरच्याच्या मनातील डावपेच रचण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी त्या खेळाची देखील निर्मिती झाली होती. म्हणजे अभ्यासाअंती आपल्याला कळतं की ह्या खेळाचं हे महत्त्व आहे की ते खेळ तितक्या ताकदीने त्या समोरच्याच्या माणसाच्या मनात चाललेले डावपेच रचण्याची क्षमता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ते खेळ खेळावे लागतील. असे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे खेळ निर्मिती होत गेली, बदल होत गेले आणि मनुष्य त्याच्यामध्ये वेगवेगळी कल्पकता आणत गेला, क्रिएटिव्हिटी आणत गेला आणि ते खेळ त्याप्रमाणे बदलत गेला, नव्याने बनवत गेला. असा एक तो इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आपण महाभारतामध्ये द्यूत ह्या खेळाचा अनेक वेळा उल्लेख येतो, पण तो नेमका कसा होता माहित नाही. पण चित्रपटांमध्ये किंवा काय मालिकांमध्ये आपण ज्या पद्धतीने ते खेळले द्यूत, तर त्याविषयीचा उल्लेख येतो. गदायुद्ध असेल, मुष्टियुद्ध असेल, कुस्ती असेल, असे अनेक उल्लेख येतात. पण बैठे खेळ सुद्धा बरेच असतील किंवा द्यूताचा आपण उल्लेख केला, पण बैठे खेळ अनेक असतील. म्हणजे आता अगदी पुराण काळात जर आपण गेलो की ऋग्वेदात या खेळांचा उल्लेख श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये पासिका क्रीडा नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पासे टाकून एक क्रीडा करणं किंवा गोलकी क्रीडा असा एक नावाचा एक खेळ आपल्याला अभिलाषितार्थ चिंतामणी या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अनेक अशा ग्रंथांमधनं जेव्हा हे खेळ त्या काळामध्ये क्रीडा करताना तुम्हाला एखादा खेळ खेळायचा असेल तर त्याची रचना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे करावी लागेल. म्हणजे आता उदाहरण दाखल आपण द्यूत आपण म्हणतो. आता द्यूत तेव्हा कसा होता, पासिका क्रीडा देखील त्याला नाव आहे. काही ठिकाणी अष्टपदा देखील म्हटलेलं आहे. आता अष्टपदा म्हणजे काय झालं की आत्ताच आपण चेस जो म्हणतो की 8x8च्या बोर्डमध्ये 64 घरांचा हा खेळ त्या काळामध्ये चतुरंग या नावाने प्रसिद्ध होता. म्हणजे एका पटावरचं
एक रणयुद्ध पटावरती खेळायचं आहे आणि आता आपण ते 2 बाजूने खेळतो, म्हणजे 2 खेळाडूंनी खेळला जातो. त्या काळामध्ये तो 4 खेळाडूंनी खेळला गेलेला खेळ आहे आणि त्याच्यावरती देखील ग्रंथ उपलब्ध आहेत. चतुरंग दीपिका नावाचा एक ग्रंथ आजही तो उपलब्ध आहे. मूळ उद्देश काय होता की मला जर युद्धनीती जर शिकून घ्यायची असेल तर माझं युद्ध कसं जाईल, मग रणांगणावरती माझे कोण आहेत, पायदळ आहेत, माझं घोडदळ आहे, माझं हत्तीदळ आहे, नंतर नौदल देखील आहे. ह्या सगळ्याची रचना त्या 8x8च्या बोर्डवरती 64 घरांमध्ये ती केली जायची. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे खेळाडू म्हणजे 4 वेगवेगळे राजा आपलं सैन्य घेऊन तिथे त्या रणांगणावरती त्या पटावरती उतरायचे. साहजिकच आहे समोरचं शत्रू सैन्य बलाढ्य आहे म्हणून त्यांनी मित्र पक्षाला बोलवलेलं आहे. म्हणजे आता उदाहरण दाखल आपण कॅरम खेळतो डबल्स, तसाच त्या काळामध्ये चेसचा प्रकार होता. आणि साहजिक युद्धामध्ये उतरायचं आहे, राजाला आधी परास्त करायचं आहे. दोन्ही राजे जेव्हा मरतात तेव्हा तो खेळ संपतो. कालांतराने बदल झालेले आहेत, वेगवेगळ्या भारतामधनं जो बाहेर गेलेला आहे, पण ते बदल होता होता मग मूळ स्वरूप हरवलेलं आहे. आणि तिथे मग वेगवेगळे हे आलं आहे की त्याच्यामध्ये 2 बाजूला खेळून वजीर हा याची एंट्री आहे. इस्लामिक कंट्रीजमध्ये वजीर हा महत्त्वाचा आहे, किंग मेकर्स असायचे. मग ते त्याच्यामध्ये एंटर झाले आणि मग खेळाचं स्वरूप बदललं. पण आजही त्याचे उल्लेख, हे सगळ्या खेळांचे उल्लेख ऋग्वेदात वेगवेगळ्या ग्रंथातून पाहायला मिळतात. म्हणजे मूळ उगम जो आहे हा भारतामधला आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो की भारतीय खेळाची संस्कृती इतकी समृद्ध आहे की भारतामधनं विविध खेळ बाहेर गेले आणि नव्याने परत ते भारतामध्ये आले. आज आपण वेगवेगळ्या नावाने खेळतो. तर शिवकालीन खेळांबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळेला नेमकं काय होतं, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर आपण त्यांचं युद्ध, वेगवेगळे जे त्यातले प्रसंग आहेत त्याविषयी जे शालेय अभ्यासक्रमात शिकतो किंवा माहिती आहेत, आपल्याला ऐकून माहिती आहे एवढ्याविषयीच असतं. पण खेळ कोणते खेळले जाते किंवा त्या संदर्भात किल्ल्यांवर काही उपलब्ध होतं का, किंवा कोणतं साहित्य वापरलं जात होतं, याविषयी काय सांगा. बघा, किल्ले हे साधारण ज्या शतकामध्ये बांधले गेले, म्हणजे अगदी सातवाहन कालांपासून किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. आणि सातवाहन कालांमध्ये ज्या खेळांची निर्मिती झाली, म्हणजे जे खेळ कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात आजही त्या जमिनीवरती, त्याचा संदर्भ लावला तर ते मूळ खेळ जे होते संरेखन पद्धतीचे, अलाइनमेंट गेम्स ज्याला म्हणतात तसे होते. आणि तसेच खेळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किल्ल्यांवरती नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जे खड्ड्यांचे अवशेष असतील किंवा संरेखन म्हणजे चौकनीमध्ये सरळ रेषा मारलेल्या असतील, असे वेगवेगळ्या किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. रायगडावरती आम्ही जवळजवळ एक 9 प्रकारचे खेळाचे पट आम्हाला मिळालेले आहेत. त्याचं नाव तिथे मंकला आहे. म्हणजे संशोधनानंतर कळतं की हे खेळ त्या काळामध्ये गणिताचं ज्ञान वाढवण्यासाठी खेळला गेलेला होता. म्हणजे साऊथमध्ये, दक्षिणेमध्ये बऱ्याच मंदिरांमध्ये आजही त्याचा उल्लेख मिळतो. दक्षिणामध्ये मंदिरांमध्ये तो खेळ देखील विक्रीसाठी देखील आहे. म्हणजे तो लाकडी पटावरती आजही विक्रीसाठी असतो. त्याच्यामध्ये 2 प्रतिस्पर्धी त्या खड्ड्यांमध्ये काही दगड किंवा तत्सम काही बीड्स, सोंगट्या वगैरे घेऊन खेळ खेळले जातात. आत्ताचं आधुनिक जगातलं ॲबॅकस हा प्रकार जो आहे, गणिताचं अधिक वजाबाकी आणि ते जो शिकवण आहे ती त्या ह्याच्यामधनं आहे. आणि तो 2,500-3 हजार वर्ष मागे गेल्यानंतर देखील त्याचे उल्लेख आजही लेण्यांमध्ये, वेगवेगळ्या म्हणजे लक्सरच्या लेण्यांमध्ये जर आपण गेलो, बाहेरच्या आफ्रिकेच्या देशांमधले जे काही लेणी आहेत किंवा जे काही वास्तू आहेत त्याच्यामध्ये देखील त्या खेळांचा आहे. आता तो त्याचा प्रवास खेळांचा कुठून कसा आला आहे, इथे भारतामध्ये केव्हा आला, ह्याचं आपल्याला संदर्भ लावता येते. पण शिवकाळात निश्चितच असेल, कारण का रायगडावरती जवळजवळ 7 ते 8 प्रकार आहेत खेळाचे. आणि तेच ओसरीच्या बाहेरच आहेत. म्हणजे एका घराच्या ओसरीच्या बाहेर. आम्ही ह्याचा निष्कर्ष याच्यासाठी लावतो कारण का रायगडावरचं जेव्हा बांधकाम झालेलं आहे, शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बांधकाम केलं, त्या बांधकामावरती आपल्याला हा खेळ पाहायला मिळतो. म्हणजे असं नाही आहे की ते अगोदरच्या काळामध्ये लेण्यांच्या स्वरूपात जे काही बांधकाम होतं असं नाही आहे. हे नंतरच्या काळामध्ये शिवकाळामध्ये जे बांधकाम झालं आहे त्याच्यावरती ते खेळांचे अवशेष आहेत. म्हणून तो अंदाज लावता येतो की शिवकाळात असे खेळ असावेत. अगदी समर्थ रामदासांनी मोक्षपट नावाचा एक खेळ तयार केला होता आणि तो अध्ययन कौशल्य वाढवण्यासाठी हा खेळ होता. म्हणजे त्यांच्याकडे जी मुलं असायची, चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी, चांगल्या गोष्टी केल्या तर चांगलं होतं, वाईट गोष्टी केलं तर वाईट होतं. तर चांगल्या आणि वाईट गोष्टींची शिकवण कुठल्या तरी खेळांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, त्याला मोक्षपट म्हणतात.
आणि तो मोक्षपट आज आपण सापशिडी या नावाने खेळतो. तुम्ही मला वाटतं हे सोबत घेऊन आलेलं हो, तर ते जर दाखवलं तर लोकांनाही ते कळेल. बघा, हा रामदासी मोक्षपट आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक रकान्यामध्ये एक तत्व लिहिले, जीवनमूल्य आहेत. आणि त्या जीवनमूल्यामधनं आपल्याला ऊर्ध्वत गतीचा मार्ग म्हणजे वरती जायचं, आपल्याला जीवनामध्ये उत्कर्ष करायचा आहे आणि मोक्षाचा मार्ग सुखकर करण्याचा, शिडीवर वर जायचं. आयुष्याच्या कुठल्याही प्रसंगात कुठेही जर वाईट कृत्य केलं तर मला हा साप गिळंकृत करेल, मी खाली येईल. चांगल्या आणि वाईट गोष्टींची शिकवण या खेळांच्या माध्यमातून व्हायची. साहजिकच आहे, नंतरच्या काळामध्ये हे खेळ सगळीकडेच खेळले गेले, प्रसिद्ध होतात. मग अगदी वैकुंठपल्ली नावाचा एक खेळ तयार झाला. परमपदम सोपानम नावाचा दक्षिणेत देखील ज्ञान चौपर नावाचा एक खेळ तयार झाला. असे सापशिडीचे प्रकार वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळले गेले. नंतर इंग्रजांचा काळ आला आहे, साहजिकच त्याचं मूळ तत्व हरवलं आणि त्याचं मूळ तत्व हरवून आता फक्त आपण सापशिडी या नावाने खेळतो. मग आम्ही शिवकाळात जेव्हा बोलतो की शिवकाळामध्ये कुठले असतील तर साधारण अंदाज लावतो, हां हे एक रामदासांच्या काळात तो खेळ त्यांनी निर्मिती केली होती. तर साहजिकच आहे त्यांच्या परिवारातील जी काही असतील, मुलं असतील किंवा जे काही कुटुंब असतील त्यांना देखील हा खेळ आवडला असेल आणि ते देखील खेळत असतील. कारण का गुरुकुल पद्धती त्या काळामध्ये होतीच. कुठलाही मुलगा शिकायचा असेल तर आधी तुम्हाला त्या गुरुकुल पद्धतीमध्ये जाऊन तुम्हाला शिकवण घ्यायची, स्वतःचं अध्ययन वाढवण्यासाठी त्याची गरज होती आणि अध्ययनासाठी देखील या खेळांचा वापर तितकाच झालेला आहे दिसतो. मगाशी जो अबॅकस खेळाचा उल्लेख केला तेही तुम्ही साहित्य मला वाटतं आणले. हा 7 गोल ह्याला म्हणतात. ह्याला वेगवेगळी नाव आहेत. ह्याला मंकला देखील म्हणतात, पळंगुळी म्हणतात, चिन्नमन्ने म्हणतात, असं हरलुमाने असे वेगवेगळी नाव आहेत. 7 गोल म्हणजे दोन्ही बाजूला 7 ते 8 गोल हा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध आहेत. बऱ्याच लेण्यांमध्ये, किल्ल्यांवरती आजही दिसतो. प्रत्येक होल या पॉट्समध्ये, या खळग्यांमध्ये तुम्हाला 5-5 दगड हे ठेवलेले असतात आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याकडे ते तेवढेच असतात. आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरत राहायचं आहे, एक एक ह्याच्यामधनं उचलायचं आहे आणि एक एक पेरत जायचं आहे. पेरणीचा खेळ देखील तो तसाच आहे, त्याला म्हटलं जातं. आणि पेरत पेरत जेव्हा रिकामं घर येईल, आता समजा आपलं रिकामं आहे आणि शेवटचा दगड आपण जेव्हा रिकाम्या घरात भरतो तेव्हा समोरचं घर जर भरलेलं असेल ते पूर्ण आपलं झालं. आणि असं करून हे आपल्या बँकमध्ये जमा करायचं आणि हे जमा करून जेवढे जास्ती दगड आपण जमा करतो तेवढा तो जिंकतो. आता नंतरच्या काळामध्ये मग काय झालंय की मग मोती, हिरे, माणकं ह्याने देखील खेळ खेळले गेलेले आहेत. असे खेळांची निर्मिती वेगवेगळे राजघराण्यात तसे हिरे माणकांचा वापर झालेला आहे. असे बरेच खेळ निर्माण झाले आणि बदल देखील झाले. म्हणजे 7 गोलचे 8 गोल झाले. जर तुम्ही आफ्रिकेत गेलात तर जवळजवळ 16 ते 17 गोल असे असलेले, त्याला बाऊद फाशिली म्हणतात, बाव नावाचा खेळ. असे मोठे मोठे खेळ देखील निर्माण झालेले होते आणि मूळ भारतच आहे की भारतामधूनच ते नंतर बाहेर गेलेले आहे. आता शिवकालीन जो इतिहास उपलब्ध आहे, जी काय कागदपत्र आहेत, तर त्याच्यात असा उल्लेख कोण खेळतानाचा म्हणा किंवा त्याचा काय उपयोग केलाय या संदर्भात काय आहे का माहिती? पेशवे काळात एक आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. पेशवे काळातलं एक पत्र आहे, त्याच्यामध्ये एक खेळ बनवून द्यावा. म्हणजे आजही तुम्ही सावंतवाडीमध्ये गेलात तर सावंतवाडीमध्ये गंजिफा नावाचा खेळ प्रसिद्ध आहे. तो गंजिफा साधारण असा दिसतो आणि हा गंजिफाचा बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये हा लाखेवरती बनवलेला खेळ आहे आणि हा जरा जुना आहे, पण खूप जुना आहे, जवळजवळ 100-150 वर्ष जुना आहे. आता हा पत्त्यांचा खेळ आहे त्या काळातला. दशावतारी गंजिफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार ह्या माध्यमातून हा खेळ खेळला गेला होता. अनेक राजवटी आपल्याकडे आल्या, भारतामध्ये आल्या. वेगवेगळ्या राजवटीने वेगवेगळे खेळ देखील आणले. त्यांनी कांचन गंजिफा नावाचा एक प्रकार इथे भारतामध्ये रुजू आणला. आता तो फारसी पर्शियन स्क्रिप्टमध्ये असायचा, पण हे पर्शियन स्क्रिप्ट भारतामध्ये येऊ नये किंवा ती खेळली जाऊ नये किंवा तेवढी आवडली नसेल म्हणून इकडच्या काही मंडळींनी एक वेगळा प्रकार केला की ज्याच्यामध्ये आपल्या देवी देवतांचे उल्लेख जास्ती करून आले पाहिजे. ते खेळ मंडळींनी खेळले पाहिजे लोकांनी, म्हणून तो खेळ न खेळता दशावतारी गंजिफा, नवग्रह गंजिफा नावाचा एक प्रकार त्या काळात प्रसिद्ध होता. नंतर एक नवग्रह गंजिफा बनवताना पेशवे काळातलं एक पत्र म्हणतं की हा खेळ नवग्रहांचा एक खेळ आम्हाला तयार करून द्यावा, असं एक
पत्र आपल्याला उपलब्ध आहे की जे पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की नवग्रहांची निर्मिती कशी असावी, कुठला रंग वापरावा, अशा प्रकारचा खेळ आम्हाला बनवून द्यावा अशी एक विचारणा केलेली, अशी कोणाला तरी तरतूद आहे ती बनवून देण्यासाठी. 18व्या शतकामधला एक पेंटिंग्स आपल्याला काही पाहायला मिळतं की जेंटिल नावाचा एक फ्रेंच प्रवासी इथे भारतामध्ये आला आहे आणि त्याने भारतामध्ये प्रवास करून भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इकडची मंडळी काय करत आहेत, त्यांचे दिनचर्या काय आहे किंवा त्यांच्या दिवसामध्ये ते कसे योद्धे जे आहेत ते काय वावरतात, कसं करतात. तर त्यांनी त्याच्यामध्ये पेंटिंग करताना त्याच्यामध्ये दाखवलं आहे की कुठलाही योद्धा प्रशिक्षण घ्यायच्या अगोदर, म्हणजे शस्त्र प्रशिक्षण असतील त्याच्या अगोदर तो आपल्या बौद्धिक वृद्धिंगत करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी त्या खेळ खेळतो. मग त्याच्यामध्ये पचीसी आहे, नवकंकारी आहे, अडुहुली नावाचा प्रकार आहे, परत सोंगट्यांचा खेळ आहे, गंजिफा देखील आहे. तर हे सगळे खेळ त्याची मिनिएचर पेंटिंग्स आहेत आणि त्याच्यानंतर तो योद्धा शस्त्रविद्येमध्ये पारंगत होतो. मग त्याच्यामध्ये तलवारबाजी असेल, पट्टा असेल, भालाफेक असेल, ह्या सगळ्याचं पेंटिंग त्या काळामधलं उपलब्ध आहे. मग ह्याच्यावरनं कळतं की नुसता तो खेळ शरीरासाठी नाही, बौद्धिक वृद्धिगत करण्यासाठी, की समोरच्याच्या मनातील योद्ध्याच्या डावपेच काय रचले जात आहेत, तो शिरवार मारणार आहे का चिरवार मारणार आहे, ही जी डावपेच रचण्याची क्षमता आहे ती तुम्हाला या खेळांच्या माध्यमातून देखील शिकवता यायची. म्हणून एखादं व्यूहरचना करताना आपल्याला स्वतःला सतर्क राहावं लागतं आणि ती व्यूहरचना कशी करायची ते खेळ शिकवायचे. म्हणून तसा त्या खेळांची त्या काळात निर्मिती झाली असावी. तुम्ही उल्लेख केला तर रायगडावर असे खेळ जे आहेत ते उपलब्ध आहेत किंवा दिसून येतात. तशा पद्धतीने विविध किल्ल्यांवर ते आहेत, कारण रायगड हा राजधानीचा किल्ला असल्यामुळे त्याच्या आधी राजगड हा राजधानी होती. पण असे विविध किल्ल्यांवर असं उपलब्ध आहे का? विविध किल्ल्यांवरती आता आम्ही गोरखगडचा नावाचा किल्ला आहे जो मुरबाड आणि त्या भागात आहे, तिथे आम्हाला 3 वेगवेगळे प्रकारचे खेळ पाहायला मिळाले. म्हणजे गोलकी क्रीडा नावाचा खेळ आहे, त्याला बॅकगेमॉन आताच्या भाषेमध्ये म्हणतात, म्हणजे आत्ताच्या इंग्रजांनी दिलेलं नाव त्याला बॅकगेमॉन आहे. हा देखील तसाच आहे की समोरच्याच्या टेरिटरीमध्ये आपल्याला एंटर करायचं आहे, युद्ध करायचं आहे आणि समोरची टेरिटरी आपल्या ताब्यात घ्यायची आहे, अशा प्रकारची रचना त्या काळामध्ये त्या खेळांमधून खेळली जायची. असे नंतर अडुहुली नावाचा खेळ आहे, वाघ बकरी ज्याला म्हणतात, की वाघ आणि बकरीमधलं द्वंद्व. बकरी एकदम मवाळ आहे, वाघ बलाढ्य आहे, तो त्याला खाणार आहे, पण बकऱ्यांनी संघटित होऊन त्याला परास्त करायचं आहे, कोंडीत पकडायचं आहे, अशा प्रकारची खेळाची संरेखन खेळाची पद्धती होती. मग एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला समोरच्याच्या एकंदरीत व्यूहरचनेमधनं घुसून ती फोडायची आहे, म्हणजे ती व्यूहरचना आधी पूर्णपणे उद्ध्वस्त करायची आणि मग त्या टेरिटरीवर हल्ला करायचा, असे देखील असे खेळ आहेत. त्याचे पट मोठे मोठे आहेत, म्हणजे जवळजवळ एक साधारण 9 मेन मॉरिस, 9 कंकारी ज्याला म्हणतो आपण, ते चौकोनी ह्याच्यामध्ये आहेत, 3 चौकोन असतात आणि ते संरेखनेमध्ये म्हणजे सरळ रेषेमध्ये आपल्याला 3 दगड आणायचे आहेत, ह्या प्रकारचा खेळ. ते जवळजवळ 16 सोल्जर्स नावाचा एक खेळ आहे, त्याला हसू चिराते देखील म्हटलेलं आहे दक्षिणेमध्ये. हे जास्तीत 16 ह्याच्यामध्ये खेळाडू म्हणजे 16 दगडांमध्ये खेळलं जातं. डिफिकल्टी लेवल वाढते, त्याची जेवढी डिफिकल्टी लेवल वाढेल तेवढं तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला डावपेच रचावी लागतील, अशा प्रकारची निर्मिती त्या खेळांमध्ये होती. स्वतः शिवाजी महाराजांचा आपण इतिहास पाहतो तेव्हा त्यांच्या लढाया, त्यांचं युक्ती शक्ती असं सगळं त्यांच्यामध्ये कसं हे सगळे मिश्रण होतं याविषयी बोलतो. पण लहानपणी ते कोणते खेळ खेळत असतील याविषयी काय असा उल्लेख आढळतो किंवा त्या संदर्भात काय माहिती आहे? तसं लिखित काही मिळत नाही, म्हणजे संदर्भासहित आपण जेव्हा म्हणतो किंवा लिखित काही उदाहरणं नाही आहेत. पण मी कविराज भूषणांचा एक छंद त्यावेळेला हे करतो, साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढी. आता चतुरंग काय आहे की चतुरंग हा चतुरंग सैन्य आहे शिवाजी महाराजांचा. चतुरंग सैन्य म्हणजे त्यांचं घोडदळ आहे, त्यांचं पायदळ आहे, त्यांचं हत्तीदळ आहे. बघा, एवढा मोठा बलाढ्य अशी स्वतःची शक्ती निर्माण करण्याची ताकद, चतुरंग सैन्याची ताकद ही शिवाजी महाराजांनी होती. आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्यांचं घोडदळ इतकं होतं, त्यांचं पायदळ होतं स्वतःचं,
आता ही व्यूहरचना खेळांमधनं देखील पाहायला मिळते. म्हणजे चतुरंग हा खेळ हा त्या काळामध्ये जो रचला गेला, म्हणजे अगदी 600व्या शतकामध्ये जो रचला गेलेला आहे, तो क्वचित त्या खेळांमधनं देखील ते शिकले असतील. पट नाही उपलब्ध आहे म्हणून आपण सांगू शकत नाही किंवा त्याचा संदर्भ नाही. आणि महाराजांचं पूर्ण आयुष्य हे युद्ध आणि त्या ह्याच्यामध्येच गेलेलं आहे जास्तीत जास्त. आणि व्यूहरचना करून आपल्याला समोरच्या शत्रूला परास्त करायचं आहे. मग कुठनं तरी ते शिकले असतील, ते पुस्तकांमधनं शिकले असतील, या खेळांमधनं शिकले असतील, किंवा कोणीतरी ती व्यूहरचना त्यांना सांगितली गेलेली असेल. कारण का बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण रामायण, महाभारत आणि अनेक अशा ग्रंथांचा अभ्यास करून झालेला आहे. आणि रामायणामध्ये, महाभारतामध्ये जी काही त्या काळामध्ये जी काही युद्ध झाली, द्यूतक्रीडा झालेल्या आहेत, साहजिकच आहेत ते द्यूतक्रीडा जे आहेत ते शिवकाळामध्ये त्यांना पण देखील माहिती असतील किंवा त्याचा अभ्यास त्यांनी देखील केलेला आहे. आणि शिवाजी महाराजांना सगळ्या शास्त्रांची माहिती होती. म्हणून शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत आहेत शिवाजी महाराज. म्हणजे एक शस्त्र देखील आलं आणि शास्त्र देखील आलं, ह्याच्यामध्ये पारंगत आहेत. म्हणून ते सर्वसमावेशक त्यांना म्हटलं होतं की सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या, ज्ञात होत्या, म्हणून एवढं मोठं साम्राज्य निर्माण करू शकले. म्हणजे आज आपण 350 वर्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला झालेली आहेत. आणि त्या 350 वर्षामध्ये देखील आजही बरेच पैलू आहेत जे नव्याने आपल्याला प्रकाशात येतात. नव्याने आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य कसं निर्माण केलं असेल. आता युद्धांचा जर उल्लेख करायचा झाला तर असं कोणते संदर्भ आढळतात का की अशा खेळाच्या माध्यमातून त्या युद्धाची व्यूहरचना तयार केली, किंवा एखादा काय आक्रमण होते तर ते कसं रोखायचं त्या संदर्भात, म्हणजे तो खेळ पाहूनच नव्हे पण त्याचे एक काहीतरी उपयोग झाला त्याचा, आणि त्या माध्यमातून ते युद्ध जे ते लढलं गेलं किंवा त्या व्यक्तीला रोखलं गेलं, असं काही संदर्भ आहे? पानिपतातल्या एका मिनिएचर पेंटिंग्समध्ये, म्हणजे आपण आता काही संदर्भ लावताना ते पेंटिंग्सच बघावे लागतात, कारण की जे पेंटिंग्स उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये माधव सिंग नावाचे जे जोधपूरच्या तिकडचे जे राजे आहेत, आणि हे सगळे पानिपताच्या लढाईमध्ये एकमेकांना साथ देत होते, जे लढत होते त्या काळामध्ये. त्या मिनिएचर पेंटिंग्समध्ये ते स्वतः माधव सिंग बसलेले आहेत एका ह्याच्यावरती, असे शय्येवरती झोपले आहेत असे चांगले, आणि त्यांचे मिनिस्टर समोर बसलेले आहेत, मंत्री सगळे बसलेले आहेत, आणि त्या मंत्र्यांच्या समोर एक खेळ मांडलेला आहे. आणि तो त्या काळामधला चतुरंगा, आणि त्याच्या खालीच एक वेगळा पट आहे, त्याला अडूहोली किंवा गोट्स अँड टायगर्स. म्हणजे बघा, तो खेळ जर त्या काळापर्यंत आहे, म्हणजे जवळजवळ 17व्या-18व्या शतकापर्यंत तिथे अस्तित्व आहे, म्हणजे साहजिकच आहे तो अगोदरच्या काळामध्ये देखील तितकाच खेळला गेलेला असेल, प्रसिद्ध असेल. आणि जेव्हा ज्याचं उत्खनन झालेलं आहे, काही ठिकाणी उत्खननामधनं जे काही सापडलेले आहेत खेळ आपल्याला, काही ठिकाणीचे जे संदर्भसहित जे लिखाण केलेलं आहे, डॉक्युमेंटेशन जे आहे, त्याच्यामधनं पाहिलं तर कळतं की युद्धभूमीमध्ये अशा खेळांचा देखील वापर होत असेल, फक्त पुराव्याअभावी आपल्याला ठाम मांडता येत नाही. पण या मिनिएचर पेंटिंग्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते खेळत आहेत, निदान ते खेळांचं मिनिस्टर्स खेळत आहेत, जे मंत्री खेळत आहेत आपल्या राजाबरोबर एकमेकाची. आता ते खेळता खेळता व्यूहरचना देखील रचली जात असेल त्या खेळांच्या माध्यमातून, असं आहे. आपल्या मुलाखतीच्या पूर्वी आपला जेव्हा संवाद झाला त्याच्यामध्ये तुम्ही सईबाईंचा उल्लेख केलात, आणि अफजल खानाची स्वारी झाली तर त्या ठिकाणी कसं आपल्याला काय करता येईल असं ते शिवाजी महाराजांशी बोलतात, तर त्याविषयी काय सांगाल? अशी एक आख्यायिका म्हटली जाते की सईबाई आणि महाराज बसलेत आणि ते द्यूत खेळत आहेत, म्हणजे पच्चीसी खेळत आहेत, पट खेळत आहेत, आणि अफजल खानाचं युद्ध आपल्यावरती संकट आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की नंतरच्या काळामध्ये सईबाई नाही आहेत अफजल खानाच्या ह्याच्यामध्ये, पण जेव्हा ती स्वारी आलेली आहे, ती एवढ्या लवाजम्यानिशी अफजल खान स्वारी घेऊन येतोय, तर सईबाई सांगतायत त्यांना की तुम्हाला ही व्यूहरचना करताना सगळा विचार करायचा आहे, कारण आपले काही स्वकीय देखील त्यांनी पकडलेले आहेत. आता ह्यांना परास्त करायचं, ह्याला परास्त करायचं असेल तर आपल्या स्वकीयांना देखील सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की बऱ्याच देवी देवतांचे मंदिरांचा उद्ध्वस्त केलेलं आहे अफजल खानाने, आणि जेव्हा इथे आलेलं आहे त्याने नेस्तनाबूत करायचं, आपल्याला ही ठेवायचंच नाही शिवाजी महाराजांचं साम्राज्य. तर मग सईबाई त्यांना सांगतायत की तुम्हाला ही व्यूहरचना करताना तुम्हाला सावध राहावं लागेल, आणि त्या सावधतेने
तुमचा सगळा जो काही राजकारण करायचं आहे सावध राहून समोरच्याला परास्त करायचं आहे आणि आपल्या स्वकीयांना वाचवायचं आहे, ह्या व्यूहरचनेमधनं सांगतायत. बघा ही गोष्ट मी जेव्हा सांगतो तेव्हा लेण्यांमधल्या शंकर आणि पार्वतीची आठवण येते. शंकर आणि पार्वती आजही वेरूळच्या लेण्यांमध्ये गेलात. वेरूळच्या लेण्यांमध्ये जवळजवळ आम्ही 35 प्रकारचे खेळ पाहायला आहेत, आजही कोरलेले आहेत तिथे. आणि शंकर आणि पार्वती द्यूती खेळताना तिथे एक चित्र आहे, म्हणजे शिल्प आहे. आणि त्याच्यामध्ये ते शिल्प जर निरखून पाहिलं तर आपल्याला कळतं की शंकरांनी पार्वती मातेचा हात पकडला आहे आणि एका हाताने असं बोट करत आहेत. म्हणजे काहीतरी डाव खेळलेला आहे, चिडीचा असेल किंवा कसला आहे की आता हा पुढे खेळायचं नाही, आता मी खेळणार आहे किंवा असं आहे. बघा त्या काळामधला देवी देवतांचा आवडता खेळ म्हणजे शंकर आणि पार्वतीचा आवडता खेळ म्हणून 25ला मान होता. तद्वतच शिवाजी महाराजांना पण आपण शंकर आणि पार्वतीच म्हणतो की शिव आणि शिवपत्नी शिवाई अशा प्रकारच्या त्या ह्याच्या आख्यायिकेमधनं असं सांगता येतं की साहजिकच आहे, पत्नीने आपल्या पतिजनांना सांगितलं आहे की ही व्यूहरचना अशी करायची आहे जेणेकरून आपलं राज्य पुन्हा सुरक्षित राहील. आणि ते 25 किती अपट या माध्यमातून सांगितलेलं आहे, ही आख्यायिका आहे. असं लेण्यांमधनं जेव्हा आपण पाहतो तेव्हा ह्या सगळ्या खेळांमधनं दिसतंच की समोर त्या लेण्यांमध्ये कोरलेले आहेत. प्रत्येक लेण्यांमध्ये शंकर आणि पार्वतीच्या समोर हा पट ठेवलेलाच आहे. आजही वेगळ्या मंदिरांमध्ये ती प्रथा आहे की रात्री हे जर भोग वगैरे दिला, प्रसाद वगैरे लावल्यानंतर तिथे पट मांडला जातो. पट मांडल्यानंतर पूर्ण दरवाजे बंद केले जातात आणि सकाळी ते परत उद्ध्वस्त असतात. म्हणजे त्या पटावरचे जे काही पासे असतात ते चालले गेलेले असतात किंवा हललेले असतात. आता ती शक्ती आहे, अदृश्य आहे, बऱ्याच गोष्टी असतील. पण माझा अर्थ एक निष्कर्ष असा लावतो की जर लेण्यांमध्ये कोरलेले आहेत तर त्याचा संदर्भ कितीतरी मागे असेल. आणि शंकर आणि पार्वतीचा खेळ त्या काळामध्ये प्रसिद्ध म्हणून तो म्हटला गेलेलाच आहे. आणि त्याच्यावरती एक पूर्ण गोष्ट देखील आहे की पार्वतीने शंकराला परास्त केलं आहे. मग परास्त करताना शंकर भगवानांकडनं सगळंच काढून घेतलेलं आहे. मग त्यांचा चंद्र काढून घेतला आहे, त्यांचा त्रिशूळ काढून घेतला आहे, गळ्यातली माळा काढून घेतला आहे, असं सगळं आणि हरवून टाकलेलं आहे. मग ह्याच्यानंतर मग शंकर भगवान निघून गेलेले आहेत. मग गणेशजी येत आहेत, ते विचारत आहेत की काय केलं, मग मी शिकून घेतो, मग मी पार्वतीजींकडनं ते सगळं असं ते एक कुटुंबाने खेळला गेलेला खेळ. म्हणजे शंकर भगवान, पार्वती, गणपती आहेत, कार्तिकेय आहेत, हे 4 जण त्या 4 बाजूला खेळत असतील आणि तो कुटुंबाने आनंद घेणारा खेळ आहे. म्हणून आजही बघा कोजागिरीच्या पौर्णिमेमध्ये तो खेळ खेळला जातो. त्याला द्यूत पौर्णिमा देखील म्हणतात. पुराणातला हाच खेळ कोजागिरी पौर्णिमेला द्यूत पौर्णिमा म्हणतात. रात्रभर कोजागिरी जागवावी, कोजागिरी पौर्णिमेला आपण रात्रभर जागतो, तो कुठला तरी खेळ खेळला गेला पाहिजे म्हणून तो खेळ द्यूत किंवा 25 हा खेळला जातो. आजही खेळला जातो. तुम्ही आता या सगळ्याचा अभ्यास करता, म्हणजे नवीन जी पिढी आहे त्यांच्यामध्ये कितपत रस आहे याच्यात की हे आपण शोधलं पाहिजे किंवा हे लक्षात ठेवलं पाहिजे, किंवा आगामी पुढची जी पिढी असेल भविष्यात ह्या खेळांचा म्हणजे जे काही इतिहास आहे तो तसाच कायम राहावा, लोकांना पुढे तो वाचायला मिळावा या दृष्टीने? गेली 15 वर्ष आपण ह्या खेळांची एक कार्यशाळा घेतोय आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन अगदी गणेश मंडळामध्ये असतील किंवा कुठल्या तरी शाळेय जे काही त्यांचे वर्ग चालतात, काही उन्हाळ्या सुट्टीमध्ये चालतात, तिथे जाऊन आपण त्या खेळांची एक प्रशिक्षण शिबिर घेतो. निदान 1 दिवस त्या मुलांनी ह्या खेळांकडे पाहावं, तो खेळ खेळावा. मग आजकालचं मोबाईलचं युग आहे. मी नेहमी सांगतो की मोबाईल हातात घेतलात आणि आपण कुठलाही मोबाईल किंवा कम्प्युटरवरती कुठलाही खेळ हातात घेतला, बराच वेळ तंद्री लागते, आपण खेळतो, पण त्याने तुमचं बौद्धिक होतं का, त्याच्यामध्ये संवाद होतो का, पहिलं म्हणजे बरोबर की मी जेव्हा समोरचा एक प्रतिस्पर्धी माझ्याकडे समोर बसलाय तर आपण संवादांमधनं खेळ खेळतो. मोबाईलमध्ये त्याचे जे काही डावपेच तो स्वतः खेळतोय किंवा आपण त्याला चीट करू शकतो, फसवू देखील शकतो मोबाईलला. समोरच्या माणसाला फसवू शकत नाही. समोरच्या माणसाच्या डोक्यामध्ये जे काही व्यूहरचना चालली आहे ती आपल्याला लगेच जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ते पटावरतीच खेळावं लागेल, मोबाईलमध्ये.
म्हणून ही गरज कुठेतरी असावी. त्या मुलांनी त्याच्याकडे एक दृष्टिकोनाने पाहावं चांगल्या दृष्टीने. गेल्या 15 वर्ष अगोदर आम्ही चला खेळ खेळूया नावाची एक उपक्रम चालू केला, ज्याच्यामध्ये मैदानी आणि बैठे. मैदानी खेळ मग बरेच आहेत. आपण विटी दांडू खेळतो, लगोरी खेळतो, काठ्या आहेत, म्हणजे जे काही तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये काही खेळांचा उल्लेख केला, असे वेगवेगळे खेळ जे आजही बरं मातीमध्ये खेळले जात नाही आहेत. म्हणजे मैदानाची नाळ तुटलेलीच आहे, असे पुनर्जीवित करून त्या मुलांना ते एक दिवस ते खेळायला लावावे. मग हे सकाळच्या सत्रामध्ये ते खेळवायचं, दुपारच्या सत्रामध्ये मुलांनी मैदानाकडनं ह्याच्यामध्ये यावं, बैठे खेळ खेळावे. आणि या पूर्ण दिवसाच्या कार्यशाळेमधनं मुलांनी काहीतरी शिकून जावं. काय शिकवावं की मला माझी कल्पकता वाढते आली पाहिजे, म्हणजे कल्पकतेने मला काहीतरी खेळ खेळता आले पाहिजे, सांघिक खेळ खेळता आले पाहिजे. आणि हे सांघिक दृष्टिकोन हा मुलांमध्ये आजकाल मग एकटं राहणं, एक आपलंच स्वतःचं बघणं हे बरंचसं झालेलं आहे. बऱ्याच मुलांमध्ये ते पाहायला मिळतं. निगेटिव्हिटी हे ते हरणं जिंकणं हा नंतरचा भाग आहे, पण ते हरल्यानंतरही ते हरणं पचवणं हे महत्त्वाचं आहे. की म्हणून मला नंतरच्या काळामध्ये डिप्रेशन आणि हे प्रकार ते येता कामा नये. ह्याच्यासाठी मुलांना हे खेळ देखील तितकेच महत्त्वाचे. म्हणून आम्ही ती कार्यशाळा गेली 15 वर्ष घेतोय. आपण नाताळच्या सुट्टीमध्ये एक पूर्ण दिवसाची कार्यशाळा अख्ख्या मुंबईमध्ये ती आयोजित केली जाते. पालक आणि मुलं, पालक आणि मुलं. मुळात पालकांचंच प्रबोधन खूप गरजेचं आहे. कारण काय बघा, मी नेहमी सांगतो की आपण लहानपणी पतंग खूप चांगली उडवायचो. म्हणजे पतंगीची कणी कशी बांधायची आणि ती उडवायची कशी, मुलांना आपण कधी शिकवली आहे की हे पतंग काळच निघून गेला. हां ठीक आहे, आधुनिक झालंय, सगळ्या गोष्टी आहेत, पण आधुनिकता जपताना आपल्या मूळ नाळ जी आहे, संस्कृती जी आहे, ती देखील तितकंच महत्त्वाचं होतं. आणि मला वाटतं ते खेळच आपल्याला त्याप्रमाणे जगवू शकतील, पुढे ह्या सगळ्यांना बाहेर काढू शकतील, तारू शकतील. आणि खेळ एक माध्यम जे आहे ज्याच्यामधनं मुलांचं बौद्धिक आणि कालांतराने त्यांच्या शिक्षणामध्ये देखील तितकंच ते कारणीभूत आहे. की शिक्षणामध्ये म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की कार्यशाळा झाल्यानंतर आमची मुलं जेवत नाही हो, आमचे मुलं काही करत नाहीत किंवा आळस करतात, हे करतात. मी बोललो तुम्ही काय करा, हे खेळ निदान खेळायला शिकवा. बघा नीट जेवतील, झोपतील, कारण का त्यांना भूक लागेल, थकतील आणि शांतपणे झोपतील. तासनतास मोबाईल बघितल्यानंतर काय होणार आहे, काहीच राहणार नाही, त्रास होणार आहे. तर असं आहे. मग आम्ही हे सांगताना हे देखील सांगतो की शिवकाळात कसं असेल, की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ कसा असेल, की एवढ्या सगळ्या ह्याच्यामधनं अगदी 15व्या वर्षापासून त्यांनी आपलं कारकीर्द सुरू केली आणि पहिला न्यायनिवाडच त्यांनी 15-16व्या वर्षी केलेलं आहे. म्हणजे त्यांची प्रतिभा संपन्नता काय असेल 15व्या वर्षातच. म्हणजे तुमच्या मुलांमध्ये ती त्या काळामध्ये यायलाच पाहिजे, साहजिकच आहे. म्हणजे ती तेवढंच वय आहे 9वी-10वीतल्या एका मुलाचं, ती कुठेतरी आणणं गरजेचं आहे. म्हणून तो काळ अभ्यास करणं गरजेचं आहे, तो काळ मुलांपर्यंत दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी जो रामदासी मोक्षपट दाखवला, तर आज सापशिडीचा खेळ उपलब्ध आहे, पण त्यात नुसतंच एक मनोरंजन असतं की अमुक या ठिकाणी पोचलं आणि तिथे नेमका साप असला जो आपण खाली येतो. पण त्याच्यात जे वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत, काम, क्रोध, मत्सर वगैरे हे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे तिथे आल्यानंतर तुम्ही जर क्रोध असेल तर तुम्ही खाली येणार, किंवा चांगली गोष्ट असेल तर तुम्ही वर जाणार. तर हा जो खेळ आहे हा तुम्ही अभ्यास म्हणून लोकांना सांगताच, पण त्याच पद्धतीने जर तो उपलब्ध झाला तर मुलांमध्ये संस्काराच्या दृष्टीने त्याचा निश्चित फायदा होऊ शकेल. आपण एक असाच एक खेळ नंतरच्या काळामध्ये आपण तयार केला आणि काही एका संस्थेने देखील तो तयार केला होता. त्याच्यामुळे आत्ताचे सिद्धांत काय आहेत, म्हणजे आत्ताच्या गोष्टी ज्या काही मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्यांनी मुलांनी शिकल्या पाहिजेत. म्हणजे एका ठिकाणी आम्ही असं सांगितलं की जर चांगला अभ्यास केला तर मला शिडी मिळेल, मी वरती जाईन, मला चांगले मार्क मिळतील. मी आईवडिलांची सेवा केली तर मला पुरेशी शिडी मिळेल, मी वरती जाईन, मला वृद्धिंगत होईल माझं काहीतरी. जर मी कोणाची खोड काढली, म्हणजे सहज कोणाला तरी मारलं तर साप गिळंकृर करत मी खाली आहे. तसंच जेवणामध्ये म्हणजे खाणं काय खावं, मी बर्गर खाल्ला तर मी साप खाली आणि मी लठ्ठ होईल. मी जास्ती TV बघितला तर मी खाल्ल्यानं चष्मा लागेल. ह्या सगळ्या गोष्टींचा जे काही आत्ताच्या घडीला लागतात ते सगळे आपण ह्या खेळांमधनं, सापशिडीच्या मधनं, म्हणजे आता आधुनिक हे आहे
तर ते सिद्धांत आपण त्याच्यामध्ये टाकले आणि मग चांगल्या आणि वाईट गोष्टी त्या मुलांना निदान कळायला की नुसतं अंकमोजणी झाली तर काहीच नाही, आज इकडनं जायचं आहे, शर्यतीसारखं खेळायचं आहे. पण हे जर सांगितलं गेलं म्हणजे ते गणितं पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 5 गुण आले तर तुम्हाला 1 पाऊल पुढे जायचं आहे, वजा काही साप आला तर पाठी यायचं आहे, अशा गोष्टी आहेत. म्हणजे गणिताचं ज्ञान पण मिळावं असे आहेत. बरोबर. तुम्ही इथे आलात आणि एक खूप विषय तसा मनोरंजनाचा पण आहे आणि त्यातून प्रबोधनसुद्धा होतं आणि त्या काळामध्ये त्याचा युद्धासाठी उपयोग होत होता ह्या सगळ्याचा. तर खूप छान माहिती सांगितली. या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना, वाचकांना सुद्धा एक नवीन विषय कळला. कदाचित ते या माध्यमातून हा सुद्धा प्रयत्न तुमच्या कार्यशाळेमध्ये येऊन ते शिकण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण पंकज भोसले यांच्याशी संवाद साधला आणि शिवकालीन खेळ किंवा त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.